श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. आज मिनी ब्लॉगच शेअर करणार आहे, जास्त काही नाही. तर आज आहे श्रावणी दुसरा सोमवार आहे आणि पहिल्या सोमवारी पूजा नाही करू शकले मी काही कारणास्तव. तर हा दुसरा सोमवार आहे. तर पूजा करून खरंच एवढंच सांगावंसं वाटते, इतकं प्रसन्न वाटतं ना मनाला आणि घरसुद्धा इतकं शांत वाटतं ना पूजा झाल्यानंतर. खरंच आज बघा, आज जास्तच प्रसन्न वाटत आहे मला. तिकडे रोजची देवपूजा होती आणि इकडे बघा आपल्या शंकर महाराजांची, शंकर भगवानाची पूजा झालेली आहे. मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते. बघा इथे सॉरी रांगोळी टाकली नाही, प्लीज त्याला निगेटिव्ह नका घेऊ, कारण की अद्दू आहे, अद्दू पुसून टाकते रांगोळी त्याच्यामुळे. आणि देवासमोर रांगोळी पुसून मला नाही आवडत, त्याच्यामुळे मी टाकले नाही. सो प्लीज अवॉइड करा. आणि इकडे बघा छान सुंदर अशी सिंपल सोबर देवपूजा झालेली आहे. देवपूजेला थोडंसं उशीर झालं समजू शकता, लहान बाळ आहे त्याच्यामुळे. तर छान अशी देवपूजा झालेली आहे. मला जास्त काही जागा नाही आहे म्हणजे दुसरीकडे पूजा करायला. तर देवघरासमोर अशी मांडली पूजा छान शंकर महाराजांची. आणि इकडे आहे आपली रोजची देवपूजासुद्धा दाखवते मी तुम्हाला. आणि इकडे बघा ही रोजची देवपूजा आहे. आणि देवपूजा झाल्यानंतर खरंच इतकं प्रसन्न वाटतं ना मला तर. आणि हे बघा आहे आपले स्वामी महाराज. स्वामी महाराज हसा एकदा आणि सगळ्यांना आशीर्वाद द्या आणि सगळ्यांचं भलं करा. आणि हो, सर्वात महत्त्वाचं सगळ्यांचं चॅनल मोनो करा प्लीज, एवढी विनंती. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर हे बघा सुंदर अशी देवपूजा झालेली आहे. तर हे जे स्ट्रीप आहे ना थोडी खराब झाली आहे, त्याच्यामुळे पूर्ण लाईटच पडत नाही आहे, पण असो. तर अशी सुंदर अशी देवपूजा झालेली आहे. आणि पूर्ण घरात आहे ना हा जो आपला काय म्हणतात त्याला, धूपचा जो धूर आहे ना, इतकं सुगंध वाटतो ना, खरंच खूप मस्त प्रसन्न वाटतो आहे. तर कोणी मानतात कोणी नाही मानत, पण मी तर मानते. मला देवपूजा झाली की एवढं प्रसन्न वाटतं ना, खरंच मनाची शांती हवी असेल ना, खरंच देवपूजा करत चला तुम्ही. तर बघा इतकी सुंदर पूजा झालेली आहे. आणि हो एकच सांगते, तुम्हाला मनाची शांतीच हवी असेल ना, तर तुम्ही खरंच देवपूजा करू शकता. ट्रस्ट मी, खूप मनाला शांती मिळतं, खूप शांतता वाटते. तर सुंदर अशी देवपूजा झालेली आहे. मला तरी देवपूजा झाल्यानंतर माझं घर आणि माझं मन एवढं शांत आणि प्रसन्न वाटतं ना खरंच. तर चला देवपूजा आटोपली, आता थोडं फराळाचं करते. शाबूचं उसळ करायचं आहे, अद्दूला पण खूप आवडते ते, त्याच्यामुळे. तर चला आम्ही थोडं थोडं खाऊ, उपवास आहे त्याच्यामुळे. तर जास्त मोठा व्लॉग शेअर करणार नाही, छोटासाच व्लॉग शेअर करणार आहे, कारण मला तुम्हाला फक्त हेच सांगायचं होतं की देवपूजा झाल्यानंतर किती प्रसन्न वाटतं. आणि हे सगळं आहे ना इतकं छान वाटत होतं, मी म्हटलं पटकन मी कॅप्चर करते आणि आपल्या मंडळींशी शेअर करते, म्हणून ते थोडंफार कॅप्चर केलेलं. आणि इकडे देवघराच्या बाजूलाच आहे ना हे ठेवलं आहे, प्लीज त्याला इग्नोर करा, कारण की जागा नाही आहे जास्त इथे किचनमध्ये, त्याच्यामुळे. सो देवघराच्या साईडला मलाही आवडत नाही तसं ठेवा, पण माझ्याकडे ऑप्शन नाही, मी दुसरीकडे कुठेच ठेवू नाही शकत. ते काही नाही, फक्त ते पाण्याचं बॅरल आहे तिकडे, ते सिलेंडर ते संपलेलं आहे. चला आधी मी उसळ करते, मग भेटते तुम्हाला, ठीक आहे. तर मंडळी आपल्या इकडे उसळ बघा, साबूचं उसळ गरमागरम रेडी झालेलं आहे. खूप छान मोकळं झालेलं आहे उसळ, बघू शकता. चला तर आता अहोंना देऊयात आणि किटूला सुद्धा देते, अद्दूला. तर मंडळी इकडे उसळ मी सर्व करत आहे अहोंसाठी. खरंच उसळ खूप मस्त झाला होता, सुटसुटीत आणि चविष्ट झाला होता. साबुदाण्याचं उसळ आहे ना स्पेशली मला खूप आवडतो, तर म्हणून उपवासाच्या दिवशी आहे ना मी साबुदाण्याचं उसळच करत असते. आणि प्लस साबुदाण्याचे वडेसुद्धा मला खूप आवडतात. आणि खरंच उसळ अप्रतिम झालं होतं.
चल हॉलमध्ये. तुला देऊ देऊ का तुला चलो. चल तुझ्यासाठी आणते, चल दुसऱ्या प्लेटमध्ये आणते तुझ्यासाठी. हो. तिच्या पप्पाला जे देते ना तेच आहे ना किट्टूला सुद्धा पाहिजे. हात वॉश करते.